आई लेकरांकरता काय काय करते नवे नवे, त्या मातेच्या चित्तामध्ये कुणाची व्याप्ती आहे हे सांगणारे विठ्ठल विठ्ठल दुसरं काहीच नाही. आणि ऐका, ज्या क्षणी ती माता आपल्या कानवल्या लेकराला पाहते ना, सगळं देहभान विसरून जाते हो. तिला स्वतःच्या जीवाची पर्वा नसते. स्वतःच्या अगोदर जी लेकराचा विचार करते ना ती माई महाराज, स्वतःचा तिने कधी विचार केलाच नाही. का? लेकराविषयी एवढं प्रेम येतं की लेकराने जर प्रेम दाखवलं सगळं देहभान ती विसरून जाते. आणि म्हणून म्हणतात, ज्या पद्धतीने साधू संतात, ज्या पद्धतीने लेकरं मातेच्या चरणावरती मातेपाशी रांगतात, लोळण घेतात, त्या पद्धतीने आमचे साधू संत आमची माय आहेत आणि आम्ही आमच्या साधू संतांच्या चरणावरती लोळण घेऊ. अभंगामध्ये सांगतात, अभंगाचा शब्द अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी बघते. असं नसो भावालो तुझी या ठाया, भाव तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. असं नसो भावालो तुझी या ठाया, तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. असं नसो भावालो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. असो स्वभाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. विठ्ठल 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 या ठिकाणी चिंतनाकडे जात असताना थोडासा परिहार देणं गरजेचं. ते म्हणजे आज या ठिकाणी या घाडगे परिवारातील अतिशय महत्वाचे व्यक्ती असणारी कैलासवासी सुलोचना गामाजी घाडगे या आईंचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आहे. वर्ष श्राद्ध त्यानिमित्तानं गोड असं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. आता पहा, सूर्य सकाळून उगवला की त्याला संध्याकाळी मावळावं लागते. त्याचा अस्त सुद्धा आहे, त्याचा सुद्धा अंत आहे, त्याचा अंत आहे. मग आपण काय इथं शाश्वती घेऊन आलेलो आहोत का? आपल्याला सुद्धा एक ना एक दिवस जावं लागणार आहे. पण जाण्या अगोदर असं काहीतरी करावं की किमान आपल्या घरच्यांनी तरी आपली आठवण काढावी. म्हणून आईनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी हे घाडगे परिवार आईनं न विसरता आज आईंसाठी एवढं सगळं करतायत. सांगायचं गेलं तर असणारे त्यांची 3ही मुलं, त्यांची नातवंड असून सगळे एकत्र येऊन आज आईंसाठी करतात. गेलेल्या जीवात मला अजून काय पाहिजे? आजचा दिवस हा आपल्या हाती दिलेला आहे. आज आपण जे काही करू हे त्यांच्या पदरात जाऊन पडणार आहे. म्हणून सगळ्या मोक्षाच्या गोष्टी करायच्या असतात, दान धर्म करायचं असतं. आज सगळ्यात जास्त महत्व जर कशाला असेल तर दानाला आहे. आणि म्हणून घाडगे परिवार आज या निमित्ताने का असेल पण त्या घाडगे परिवाराच्या हातून आज दान धर्म होते. आणि दान धर्म झालंच पाहिजे. बघा, हरिकीर्तन दान म्हणजे होते, ज्ञानदान होतंय, धनदान होतंय, अन्नदान होतंय, वस्त्रदान होतंय. आमच्या इकडे वस्त्रदान करतात, मला काही तुमच्या भागाच माहित नाही, भागाभागात फरक असतो. परंतु वस्त्रदान, ज्ञानदान, अन्नदान आणि धनदान सुद्धा आहे. धनदान सुद्धा केलं पाहिजे आजच्या दिवशी. तो बसलेले म्हणतील, महाराज आम्हाला तर दिलंच नाही, मला दिलंय. धनदान महत्वाची गोष्ट आहे. नंतर अन्नदान आहे आणि
मला असं वाटतं दुसरीकडचं जेवण सोडा, पण इथलं सोडू नका. लोकांची जेवणाची मिठी कुठं असते माहिती का? लग्नातल्या जेवणावर. आता लग्नाचे सीझन जरा जास्त चालू आहे, पण मला असं वाटतं एक वेळ लग्नात नका खाऊ, पण इथं खाल्लं पाहिजे. पण इथं जर खा म्हणलं तर लोक सहज म्हणतात आम्हाला चालत, कुशाल नाही म्हणतो. हा, म्हणायचंच नाही महाराज. का? त्या अन्नात काही शिरलंय का? उलट आपल्यासारखं पवित्र सात्विक अन्न मिळणार नाही, कारण हे हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजलेलं अन्न आहे. आणि जे हरिनामाच्या वातावरणामध्ये शिजतं ते अन्न राहत नाही, तो प्रसाद होतो. आणि मग देवाच्या प्रसादे करारे भोजन व्हाल कोण कोण अधिकारी, प्रसादे सर्व दुःखानं. आणि मग तो प्रसाद ग्रहण केला पाहिजे. सुंदर असं अन्नदान आपल्या आईच्या नावाने हे घाडगे परिवार या ठिकाणी करत आहेत. अन्नदान होतंय, वस्त्रदान होतंय, आणि महत्वाचं म्हणजे दारामध्ये हरिकीर्तन होतंय. आणि दारामध्ये हरिकीर्तन व्हायला सुद्धा भाग्य लागतं. कुणाच्याही दारामध्ये भजन कीर्तन भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवंताच्या दारामध्ये हरी कीर्तन होतं. या निमित्ताने कसे ना आपण गाडगे परिवाराच्या दारामध्ये आज या ठिकाणी कीर्तन होतंय, हरिनाम होतोय, 4 टाळ वाजतायत, मृदुंग वाजतायत, आणि याला सुद्धा भाग्य लागतं महाराज. आणि हे सगळं कुठेतरी आईंच्या पुण्याईने घडून आलं महाराज. आणि म्हणून असणारी त्यांची 3ही मुलं संतोष गामाजी घाडगे, विठ्ठल गामाजी घाडगे आणि अमर गामाजी घाडगे असणारी 3ही मुलं आज एकत्र येऊन आईंसाठी या ठिकाणी करतात. गेलेल्या जीवात्म्याला अजून काय पाहिजे? कारण गेलेल्या जीवात्मा लोक म्हणतात महाराज नेमकं वर्षश्राद्ध करायचं कशा करतात? आणि आपण काय शास्त्रीय कारण द्यायला लागलो की लोक म्हणतात उगा काय सांग नका, जग करतो म्हणून आपण करायचं. अशातला भाग नाही. जग करतो म्हणून आपण करायचं असं नाही. आपण का करायचं वर्षश्राद्ध? तर गेलेला जीवात्मा आज जरी आपल्यामध्ये नसेल तर पूर्वी तो जीवात्मा आपल्यामध्ये होता. आणि जेव्हा तो जीवात्मा आपल्यामध्ये होता तेव्हा त्या जीवात्म्याचे आपल्यावर एवढे उपकार झालेत, काय कळत नकळत असे अनेक उपकार आपल्यावरती झालेले आहेत. म्हणून त्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्यासाठी काही ना काही करणं गरजेचं आहे. कारण तसं पाहायला गेलं तर आईच्या उपकारातून आपण सहजासहजी उतराई होऊ शकणार नाही, पण थोडंफार होता आलं तर आजच्या दिवशी व्हावं गड्या. आणि म्हणून आईंच्या उपकारातून उतराई होण्याकरता या घाडगे परिवारांनी केलेला अट्टहास विठ्ठल विठ्ठल. आईना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. तसं पाहायला गेलं मरण येणं काही चांगली गोष्ट आहे का? पण जन्माला आलेल्या मनुष्याला एक ना एक दिवस मरावं लागणार आहे. पण महाराज ऐका ना, आमच्यातला एखादी व्यक्ती गेली, आम्हाला दुःख होणार नाही. दुःख झालं महाराज, पण ऐका हरी कीर्तन कशाला आहे?
तुम्हा सर्वांना त्या दुःखातून सावरण्याचं बळ देण्याकरता दारामध्ये हरी कीर्तन आहे. आणि म्हणून आजचं हे कीर्तन. आणि तसं पाहायला गेलं तर आईंचं मरण हे साधं सुद्धा नव्हतं, कारण त्यांना सौभाग्याचं मरण आलं बर का. प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीचं, विवाह झालेल्या स्त्रीचं भगवंताकडे काय मागणं असतं, देवा अरे काही नको तुझ्याकडं, पण तुझ्याकडे एकच मागते, मरण द्यायचं असेल तर असं मरण दे की माझ्या नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र काळं मणी गळ्यामध्ये असावं, त्याच्या नावाचं सिंदूर कपाळाला असावं. अरे ते सौभाग्याचं मरण मला दे. प्रत्येक स्त्री म्हणते का नवऱ्याच्या अगोदर मरण यावं, ते मग सौभाग्याचं मरण प्रत्येक स्त्रीची मागणी असते का, कारण तो आमचा खरा दागिना आहे. नको मला दाग दागिना असू द्या काळ, नको मला दाग दागिना असू द्या काळ. भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी, नको मला दाग दागिना असू द्या काळ. लोक म्हणतात ऐका, प्रत्येक स्त्री म्हणते देवाला की नवऱ्याच्या अगोदर मला मरण यावं, पण मावशी हात जोडून सांगेन नवऱ्याच्या अगोदर मरण कधीच मागू नका. आपली बायांची जात आहे, कसं का असं ना म्हातारपणाला किचन मध्ये रांगत जाऊ, हाताने स्वयंपाक करून खाऊ, पण उपाशी मरणार नाही गड्या. पण आपण जर पुढे गेलो आणि आपला नवरा मागे राहिला ना, त्याच्या पोटाचे किती हाल होतील आपल्याला नाही सांगता येणार. म्हणून नवरा बायको हे संसाराच्या गाडीची दोन चाक आहेत महाराज. एक जरी चाक निसटलं ना, एका चाकाला संसाराचा गाडा रेलत नाही गड्या. म्हणून म्हातारपणी लोक काय म्हणतात, पती जाऊनी, कारण पती गेला की पत्नी विधवा होते. पण मला असं वाटतं पती जाण्याचं वैधव्य येतं असं नाही, पत्नी जाण्याचं सुद्धा वैधव्य येतं. दादा कशी काय असे ना, म्हातारी बायको असू द्या, शेवटपणाला कशी असू द्या, मोडकी तोडकी असू द्या, म्हणेल धनी अहो दिवसभर वरा वरा इकडं तिकडं फिरता, या इकडं तुम्हाला ताट करते. जेव्हा म्हातारपणाला कशी का असे ना, पण पोट भरती आपल्याला खाऊ घालेल. म्हातारपणाला असली पाहिजे बर का, नाही तर पत्नी जरी गेली तर वैधव्य येणारच महाराज, कारण दोघं संसाराची चाक आहेत. म्हणून जीवनातून आई जाऊनी, पत्नी जाऊनी, जीवनातून कोणताही व्यक्ती, जीव लावणारा व्यक्ती जर गेला तर या जीवाला दुःख हे होतच. या परिवारावरती खूप मोठा दुःखाचा डोंगर आहे, परंतु त्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्याचं बळ आज आपल्या या घाडगे परिवाराला द्यायचंय. विठ्ठल विठ्ठल मरण प्रत्येकाला आहे, आज ना उद्या प्रत्येकाला मरावं लागणार आहे, शाश्वती अशी कोणाचीच नाही. पण मला असं वाटतं मरण यायचंय म्हणून बसून राहू नका, काहीतरी असं करा की ज्याला कळाला आपण गेलो त्याच्या डोळ्यामध्ये घळकण पाणी आलंच पाहिजे. हो, आपलं जगणं असं असावं, भले नाही तुम्हाला काही करता आलं तरी मेल्यानंतर तरी आपली आठवण 4-2 माणसांनी तरी काढली पाहिजे. असं जगणं जगावं, नवे नवे मरावे परीक्षित.
वाजण्याची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे माग नाव राहावं कीर्ती राहावी असं काहीतरी करून जावं आणि म्हणून आईनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी हे गाडगे परिवार या ठिकाणी आईनं न विसरता आईंसाठी करत आहेत. मी म्हणेन अशीच आईंची सेवा करत राहा. आईंचं प्रेम आईंचा आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावरती राहो. विठ्ठल विठ्ठल आता तसं पाहायला गेलं तर सगळे परिचयाचीच आहेत आणि नवे नवे आमची भावकीच आहे. गाडगे म्हणजे भावकीचं काम कसं असतं जरा महत्वाचं असतं. सगळं चुकलं तरी चालेल पण भावकीचं काम चुकू देऊ हा कारण भावकी महत्वाची असते. बरोबर आता नाही कामाला आली तर शेवट तरी कामाला लगेच. हा पण भावकीचं काम आहे. सुंदर असा असणारा गाडगे परिवार आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला. अर्थातच सर्व गाडगे कुटुंब तर आहेत पण आमच्या असणाऱ्या आत्या सुषमा त्यांच्या अगदी मनापासून आभार. त्यांनी या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग आणला. आत्याची इच्छा होती तायडे मला काही सांगू नको माझ्या सासरवाडीमध्ये कीर्तन आहे तुला करावंच लागणार आहे. तर इकडचं कीर्तन म्हटल्यानंतर काय आत्यांची इच्छा होती म्हणून त्यांच्या अगदी मनापासून आभार. आधी करून असणारे सर्व मंडळी संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम करतायत. सुंदर अशी सिस्टीम आले दादा त्यांच्या अगदी मनापासून आभार. आधी कडून हा जोरदार टाळ्या होत्या दादा. लाईट कमी पडते पण तरी सुद्धा आपल्याला भरपूर आवाज त्यांनी दिलेला आहे म्हणून त्यांचे आभार. आधी करून असणारी सर्व मंडळी गोड असे साथीदार आमच्या तृप्तीताई सिद्धिताई या ठिकाणी आहेत. सर्व टाळकरी सर्व सिंदेवाडी ग्रामस्थ या ठिकाणी विनेकरी बाबा मृदुंगाचार्य आणि या ठिकाणी शूटिंग करता उपस्थित असणारे ज्यांचं युट्यूब वरती कमी कालावधीमध्ये जास्तीचं नाव झालंय ते ओम साई क्रिएशन. एकदा जा युट्यूब वर पहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघा. आपल्याला हे कीर्तन आज जे कीर्तन झालंय हे पुन्हा मी काही सांगायला येणार नाही पण ते पुन्हा पुन्हा ऐकायला युट्यूब वरती भेटणार आहे म्हणून चैतन्य दादा या ठिकाणी आहेत. आधी करून सर्व मंडळी आणि आता गोड असं चिंतन आहे का विठ्ठल विठ्ठल गेलेल्या जीवात मला अजून काय पाहिजे. ज्या आईने लहानाचं मोठं केलं आई एकत्र लहानाचं मोठं करते. आईने कधीच मोठ्यामध्ये बारक्यामध्ये भेदभाव नाही केला गड्या सगळ्याला समानच समजते गड्या. आणि म्हणून माझी एकच इच्छा आहे ज्या आईने लहानाचं मोठं केलं तर हाताचा पाळणा करून आपल्याला सांभाळलं ना त्या आईसाठी सुद्धा आपण सुद्धा काही ना काही करणं आपलं कर्तव्य आहे. कारण उभं आयुष्य आपल्यासाठी काबाड कष्ट करत राहिली होती माई. स्वतःच्या जीवाचा स्वतःच्या देहाचा तिने कधी विचार केला नाही. देह झिजवला देहाची माती केली आपल्याला घडवण्याकरता. लोक सहज म्हणतात काही केलं आईने. अहो काय केलं तिचं चित्त जरी चिरून पाहिलं तर त्यामध्ये लेकराची व्याप्ती दिसणार आहे आणि म्हणून मातेची या चित्ती अबघी बाळकाची व्याप्ती. लोक सहज म्हणतात काय केलं आईने. आईने जन्म दिलाय ते काही सामान्य गोष्ट आहे का. जन्म दिला आईने मला थोर उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला थोर उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला थोर उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला जन्म दिला आईने मला उपकार तिने केला. जन्म दिला आईने मला हेच लागे माझ्या पायाला अश्रुरे तिच्या डोळ्याला. हेच लागे माझ्या पायाला अश्रुरे तिच्या डोळ्याला. लहानाचं मोठं त्या आईने केलं. 9 महिने 9 दिवस पोटामध्ये त्या आईने आपल्या माईने वागवलं. आपल्यासाठी किती सोसलं त्या आईने. अरे आपलं पोट भरावं स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन झोपणारी बाई नाही लगेच आपल्या लक्षात येते.
आयुष्य त्या माईने आपल्यासाठी काबाड कष्ट केलं आणि म्हणून ऐका हेच लेकराला लागले ना वेदना मात्र आईला होतात जखम लेकराला झाली पण त्याच्या कळा मात्र आईला निघतात गड्या माझ्या लेकराला वेदना झाल्या जीवनाला आई एवढं प्रेम करणार नाहीच नाही गड्या आणि म्हणून हेच लागे माझ्या पायाला अश्रू येईल महत्वाची गोष्ट आईला जन्म दिला आपल्याला सहज विसरतो आपण बरेच लेखी असे आहेत ज्या आईला बोलत नाही आईचं तोंड बघत नाही बरेच पुरुष मंडळी असे त्यांना आईला कुठं बाहेर यायची म्हणलं तरी लाज वाटते का म्हातारी कसं न्यावं काय करावं मला असं वाटतं ज्या दिवशी आई बापाची आपल्याला लाज वाटेल ना कुठं बाहेर न्यायची त्या दिवशी समजायचं आपल्यातलं सगळं काही मान होता धर्म निघून गेला म्हणायचा जन्म त्या आई बापाला आता नाही समजू शकत म्हणलं एवढं सगळं आईने केलं जन्म दिला आईने दिलेला जन्म हा सामान्य नाही कसा जन्म दिला होता अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार करणार अनमोल जन्म दिला आई तुझे उपकार करणार अनमोल गेली आई तू स्वर्गाला कशाला सोडून गेली आई स्वर्गाला म्हणायच्या आणि काय सुंदर हो माझ्या चाणक्यजींच्या आईने त्यांना थोपटात झोपू घालायला लागले आणि अंगाई गीत मध्ये काय अगोदर मस्त म्हणत होते निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई आज माझा माणसाला झोपता येत नाही निंबोनीच्या झाडा चंद्र झोपला ग बाई किती भारी होत अगोदर होत आता अगोदर माय लेकरू रडायला लागलं का नाही शिंदेवाडीच्या बायका लेकरू रडायला लागलं की अंगाई गीत गायची आताची लेकरू रडायला लागलं की मोबाईल देती हा आणि ते पण त्या लेकराला काही कळत नाही नीट चालायचं कळत नाही रांगायचं कळत नाही तरी ते लेकरू हा आणि वर्ण आई बापाला मला नवल वाटतं कौतुक सांगते तू आम्ही जर गेलो तर आम्हाला म्हणा महाराज बघा की पोरग मोबाईल बघतोय मोबाईल शिकतोय सगळं येतं त्याला मी काय करू लोणचं घालू त्याचं नाही नाही महाराज सगळं येतं मग त्या लेकराला रांगत आमच्याकडे यायचं मोबाईल दाखवायचं सगळं ते इंस्टाग्राम की फेसबुक की युट्यूब हे सगळं दाखवायचं आम्हाला दाखवायचं हा महाराज हा बघा आम्हाला दाखवायचं कुणी त्या लेकराने त्याला बाकीचं काही कळत नाही पण मोबाईल मात्र चांगला चालवायचा शिंदेवाडीकर चालवायचा करतो बाबा का कारण आपण शिकवलंय ते लेकरू रडायला लागले आपली माय ओ पिंट्याचे पप्पा ध्यानाकडे बळ त्याच्याकडे फोन काय होतंय थोड्या वेळाने आणि म्हणून लेकरांना बिघडवण्यात कारणीभूत कोण आहे पिंट्याची कुशाला आई म्हणता बापाने फोन दिला नसता तर बिघडला असता का आता इकडचे म्हणतील महाराज इकडून एकदा ऑर्डर आली फोन द्या की नाही म्हणता येत कुशल नाही म्हणतो एवढा आहे महाराज विश्वास आपला हो महाराज लय अवघड आहे मला असं वाटतं
कुठेतरी लेकरांचं वाटोळ करण्यात आपण जबाबदार आहे. लेकरू रडताना अरे द्या ना त्याच्या हातामध्ये हरिपाठ, द्या त्याच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी, द्या त्याच्या हातामध्ये गाथा, जीवनाचं सोनं होईल सोनं त्याच्या. पण आपण मात्र मोबाईल देतो महाराज. कसं होणार? एवढंस पोरग मोबाईल बघून येड होतं. आणि खरं सांगू बाबा, आपल्याला जेवढं फोन मधलं कळत नाही तेवढं एवढ्याशा लेकराला सुद्धा फोन मधलं कळतं. ते कळलं का कळलं तर मी म्हणते लेकरांना लागू दे वेळ लागलं तर फोन, पण ते लागलेलं वेळ म्हाताऱ्याला सुद्धा लावतो. बाबा या इकडं या इकडं, आणि त्यांनी दाखवायचं हो का बाबा असं करायचं असं करायचं तसं करायचं. त्याला नीट कळत नाही. त्यांनी आजोबाला सांगायचं, आजोबानी पोराला म्हणायचं होय रे मी काय म्हणतो, शेत तुझ्या नावावर केलं, सगळं तुझ्याकडे केलं, मग मला एखादं पाहिजे. बाबा तुम्ही काय करा, मी काय पण करू, मला फोन पाहिजे. लागलं का नाही वेळ? त्याचं वेळ लय बेकार आहे महाराज. आणि म्हणून अंगाई गीत म्हणून अगोदरचे झोपायचे. अंगाई गीत म्हणत म्हणत ऐकत ऐकत माझे चाणक्यजी झोपी गेले. चाणक्यजी झोपल्यानंतर माझी माई चाणक्यजींची आई चाणक्यजींकडे टकलावून पाहायला लागली. चाणक्यजींकडे पाहत असताना त्या माईचं लक्ष चाणक्यजींच्या मुखाकडे गेलं आणि चाणक्यजींना पाहता क्षणी चाणक्यजींची आई रडायला लागली. डसा डसा रडायला लागली. हो हुंदका दाटून आला तिला आणि रडत रडत तिच्या डोळ्यातलं पाणी टिपिक टिपिक करून चाणक्यजींच्या गालावरती पडले. चाणक्यजींना जाग आली. चाणक्यजी उठले म्हणे आई साहेब काय झालं रडायला? अहो माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी मी कदापि सहन करणार नाही. अहो इकडचे तिकडे तुम्ही हो द्या, पण माझ्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी मी हरगिज सहन नाही करणार. का डोळ्यामध्ये पाणी आलं? का रडता म्हणे? ऐका असं म्हटल्यानंतर आचार्य चाणक्यजींच्या आईने म्हणावं काही नाही, असंच मला रडत, असं विनाकारण कुणी रडत नसतं म्हणे. का रडताय सांगा ना. किती प्रेमाची किती मयेची भाषा आहे हो. आई साहेब मा साहेब. अगोदरची लेकरं आई वडिलांना आदराने बोलायची, आईला आदराने बोलायची आई साहेब मा साहेब. आता आई साहेब गेलं, मा साहेब गेलं, माऊली गेलं, माता आता आलं मम्मी. आता मम्मी तर म्हणते जाऊ दे, मम्मी पण गेलं, आता आलं मग. बर कलियुग आहे, मी त्याच्याबद्दलही काय म्हणणार नाही. तुमची इच्छा आहे, काय म्हणावं काय नाही म्हणावं तुमचं आहे, मी काय म्हणणार नाही. मम्मी म्हणा तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते मला तुमची इच्छा आहे. परंतु म्हातारी म्हणणं का म्हणजे झालं. परवा दिवशी एक जणाच्यात गेलतो, त्याला म्हणलं दादा बोलव ना आईला तुझ्या बाहेर. आमच्या म्हातारीला काय कळतं घेऊन चाललाय कीर्तनाला. डायरेक्ट आईला जन्म जाते, किती अवघड आहे. म्हणून ते तरी नका गड्या म्हणून महाराज आदराने बोला ना आई साहेब. का रडता? कोणताही माणूस विनाकारण रडत नाही. माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं मला कदापि सहन होणार नाही. का रडता? आणि चाणक्यजी तुमचं निरीक्षण केलं, बारीक निरीक्षण केलं, माझ्या लक्षात आली एक गोष्ट म्हणून रडू आलं. माझ्यामुळे रडताना माझ्यामुळे माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं मला कदापि सहन नाही होणार. सांगा ना का रडता? का डोळ्यामध्ये पाणी यावं तुमच्या? तेव्हा आईने सांगावं. थोर विचारवंतांनी असं सांगितलंय. मी जरा बारीक निरीक्षण केलं. आचार्य चाणक्यजी थोर विचारवंतांनी असं सांगितलं, ज्या लेकराचे पुढचे 2 दात पुढे असतात त्या लेकराला राजयोग मिळतो. ते लेकरू राजासारखं सुख घेत, राजासारखं सगळं सुख भोगत म्हणे ते. मग आई साहेब ही तर तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही नाराज का होता? पण त्याच थोर विचारवंतांनी शास्त्रकारांनी असंही सांगितलंय, ज्या लेकराचे पुढचे 2 दात पुढे असतात त्या लेकराला राजयोग तर मिळतो, पण राजयोग मिळाला जन्मदात्या त्या आईला तो विसरून जातो. तुम्ही मलाच विसरून गेला तर माझ्या मातृत्वाला काय अर्थ आहे हो. म्हणून मला रडू येते. साहेब म्हणजे माझ्यासाठी रडताना माझ्यामुळे माझ्या आईच्या डोळ्यात पाणी आलेलं मला कदापि सहन नाही होणार. माझ्या आईने रडलं उसामने डोळे. चाणक्यजींनी डोळे पुसले महाराज. उन्हातानाचे दिवस होते, उन्हामध्ये बाहेर गेले, उन्हामध्ये उन्हाकडे सूर्याकडे तोंड केलं आणि कालचा मोठा कवची दगड उचलला, वर आकाशाकडे तोंड केलं, दन किरणे पुढच्या 2 दातावरती मारले, पुढचे 2ही दात तुटले. आता आपले दात घरी गेलो चेक करा. राजयोग आहे का आपल्याला नाहीये, पण त्यांनी पुढचे 2 दातावरती दणकरी दगड मारला, 2ही दात तुटून हातामध्ये आले आणि तुटलेले दात घेऊन चाणक्यजी पळत आईकडे गेले आणि आईला म्हणे आई साहेब ऐका ना, कुठल्या थोर विचारवंतांनी तुम्हाला सांगितलं की
पुढच्या 2 दात पुढे असल्यानंतर राजयोग मिळतो. राजयोग मिळालेला पोरगा जर आईला विसरत असेल, ऐका मला ते राजयोग ही नको आणि राजयोग निर्माण करणारे दातही नको. हे घ्या दात तुम्हाला, कारण या दातामुळे जर जन्मदात्या आईला मला विसरावं लागत असेल तर मला ते सहन होणार नाही. मग आपल्या आईसाठी आपली हितपत करण्याची, एवढं करण्याची तयारी असली पाहिजे. शिंदेवाडीकर आहे का तयारी? नाही जमणार आपल्याला. म्हणजे दात पाडू नका बरं का, उगा मनावर घेऊ नका. पण आईसाठी पाडचाल का नाही मला माहित नाही, पण बायकोसाठी कुशल पाडतो म्हणताय. झालंय सगळीकडे, आता काय बोलावं. आई खूप करते आपल्यासाठी आणि म्हणूनच म्हणतात तिच्या चित्तामध्ये लेकराच्या बाबतीशिवाय दुसरं कुठलं काहीच नाही. अभंगाचा प्रथम चरण. अवघी बाळकाची व्याप्ती लेकरा करता आयुष्य जिजवणारी एक मात्र माता आहे. आणि म्हणून तू खा म्हणे माता वाहे तानुल्याची चिंता, आणि म्हणून म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. देहवान विसरून जाते. कशा पद्धतीने इतिहासामध्ये थोर माता होऊन गेली, अजरामर होऊन गेली. अजूनही तिच्या नावाचं त्या ठिकाणी मोठं कार्य चालू होतं. नवे बऱ्याच भागामध्ये तिचं नाव, कारण इतिहासातली थोर माता म्हणजे माझी हिरकणी माता. दूध विक्री करता गडावरती चाललेले लेकराला पोटभर दूध पाजलं, तुडू 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 करत गडावरती गेली. आणि गडावरती गेल्यानंतर आता गडावर कसं होतं, सकाळी 7ला दरवाजे उघडायचे, संध्याकाळी 7ला बंद व्हायचे. पण
पण हिच्या दूध विक्रीला जरा उशीर लागला. संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ग्राहकच लागलं नाही महाराज. आणि जसं ग्राहक लागलं तिच्या लक्षात आलं 9 वाजले म्हणे. 7ला तर दरवाजे बंद झाले. पण तिने गडबड केली, पटकन निघाली. का तान्हा लेकरू घरामध्ये सोडलंय, पाण्यामध्ये झोपू घातलंय, त्याला कधी सकाळी दूध पाजून ती आलीये आणि अजूनपर्यंत घरामध्ये कोणी नाही. तिला प्रश्न असा निर्माण झाला, काय करावं, कसं करावं. तान्हा लेकरू घरी जर नाही गेले तर माझ्या लेकराचं काही खरं नाही. दरवाजापाशी गेली, द्वारपालाला म्हणे, ओ दादा दरवाजा उघडा ना, मला बाहेर द्यायचंय. मावशी मी उशीर केला. 7ला दरवाजे उघडतात, 7ला बंद होतात, माहित नाही का तुम्हाला? तुम्ही तर दररोज येतावर. नाही हो दादा, आज जरा उशीरच झाला, जाऊ द्या मला बाहेर. नाही नाही नाही, सगळ्यासाठी नियम सारखे. दादा दादा एकदा जाऊ दे हो, माझं तान्हा लेकरू घरी आहे. मी नाही गेली, आई आई करून ओरडेलो आणि माझ्या लेकराला काय झालं तर मातृत्वाला कलंक लागेल की एका आईने 4-2 पैसा करता लेकराचा जीव घेतला म्हणे, मला जाऊ द्या. नाही मावशी, अहो सांगतोय ना तुम्हाला नाही जायचं. दादा तान्हा लेकरू घरी आहे, त्याला काही कळत नाही हो, पाळण्यात खाली पडेल, जाऊ द्या मला. द्वारपाल म्हणे सगळ्यासाठी नियम सारखे. द्वारपालाचं ऐकलं त्या मावशीने महाराज, माग सरकली. पण मनामध्ये हुरहुर होती, मी जर खाली नाही गेली, मी जर माझ्या लेकरांपाशी जर नाही गेली, लेकराकडे नाही गेली तर लेकरू आई 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 करून ओरडून मरून जाईल गड्या. काय करावं प्रश्न निर्माण झाला. पण इथं जर थांबले तर मातृत्वाला कलंक लागेल. तिच्या लक्षात होतं की गडावरती, गडाच्या पाठीमागे एक असा रस्ता आहे ज्या वाटेने आजपर्यंत कोणी गेलं नाही, कोणी आलं नाही. ज्या रस्त्याने मावळे जाऊ शकले नाही, दुश्मनी येऊ शकली नाही, त्या रस्त्याने जाण्याचा तिने निर्णय घेतला. गडाच्या पाठीमागे गेली, तुडू तुडू त्या गडाचा पाठीमागचा रस्ता जो आहे तो उतरायचा तिने पार करायचं ठरवलं. मोठमोठे काटेरी झुडपं होती तिथं, पण कशाची पर्वा न करता का डोळ्यासमोर माझं लेकरू दिसतंय. लेकराच्या पुढे जे स्वतःचा सुद्धा विचार करत नाही ना, ती माई आहे महाराज, स्वतःचा नाही विचार करत. पुढं महाराज फक्त लेकरू दिसत होतं, चालले त्या रस्त्याने आणि रस्त्याने येत असताना काटेरी झुडपाची काट अंगामध्ये बोचली महाराज. तिच्या हजारो काटे अंगाला टोचले, पण तरी स्वतःच्या जीवाचा विचार नाही. का डोळ्यासमोर लेकरू दिसतंय. चालत पळत रांगात पुढं यायला लागली, कारण लेकरू पुढे डोळ्यासमोर आहे. पाय घसरला दगडावरून पाय घसरून पडली, अंगाचं कातड निघालं, पण तरी स्वतःचा विचार नाही, कारण डोळ्यासमोर लेकरू दिसतंय. एवढं प्रेम कोण करतं का जगाच्या पाठीवर महाराज. धावत पळत ती कशी तरी आलेली, साडी फाटली तिची आणि तशीच महाराज ती झाडं अडकून बसली, तरी स्वतःचा विचार नाही. अंगाची लाही होत होती, अंगामध्ये हजारो काटे पोचले होते, अंगातून रक्त निघत होतं, रक्त बंबाळ झाली होती, पण तरी सुद्धा स्वतःचा विचार न करता ती माई धावत पळत लेकरापाशी आली. नाही का, जशी लेकराकडे आली आणि लेकराकडे आल्यानंतर घराच्या दरवाजासमोर उभा राहिली आणि दरवाजाच्या आतून लेकराचा आवाज येत होता रडण्याचा. दरवाजा दणकीने उघडला. महाराजने रडणारे लेकरू पाहिलं. रडणाऱ्या लेकराकडे पाहून तिच्या अंगाला जेवढे काटे टोचले होते, जेवढ्या वेदना झाल्या होत्या, क्षणात निघून गेल्या. आणि म्हणूनच म्हणतात की एकदा का लेकराला आई पाहते तेव्हा सगळं देहभान ती विसरून जाते, सगळं देहभान विसरून जाते आणि फक्त लेकरालाच पाहते. माय लेकराला पाहत होती आणि लेकराला पाहून तिला काही कळलं नाही, म्हणून पळत आली, लेकराला मिठी मारली, अहो घायाळ झाली होती. पण लेकरा पुढं तिला स्वतःचा सुद्धा विचार नाही. आणि म्हणून आज घायाळ पक्षी जाई तिला भेटाया, आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया, माया मंदिर हलले लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षी जाई पिला भेटाया. गाया झाली होती, असंख्य काटे तिच्या शरीरामध्ये टोचले होते, पण स्वतःचा विचार नाही. धावत पळत लेकरापर्यंत आली का नाही, ती लेकराला मिठी मारली ना, सगळं विसरली. हो महाराज का देह विसरली, आपुला जवळी घेता क्षीण गेला. देह विसरली आपुला, देह विसरली आपुला,
विसरली माय का लेकरांनी प्रेम दाखवलं ना लेकराला आई दिसल्या लेकरू उसाळ्या घ्यायला लागलं का माझी आई आहे माझी आई आली माझी आई आली लेकराला तिने शांत झोपी घातलं पाजून महाराज आणि नंतर तिच्या लक्षात आलं की अरे अरे म्हणे लेकराला पाहण्याच्या लेकराकडे येण्याच्या नादामध्ये आपल्या शरीरामध्ये असंख्य काटे ओढलेत लक्षच नाही आपलं तिने जर आराम केला काटे वगैरे काढले महाराज शरीरावर मलमपट्टी केली 7 वाजल्या गडावर घर वेगळं ठेवलं आपण आपल्यासारखं पापी या जगात कुणी नाही पहिल्यांदा त्या माईला सोडा म्हणे पहिल्यांदा सोडा म्हणून दरवाजे उघडले पहिल्यांदा तिला बोलवाय गेले कुठं हिरकणी माता कुठंच दिसेना महाराज कुठं सापडली सुद्धा नाही मग विचार केला कुठं गेली राजांपर्यंत बातमी गेली तपास लावा तर ती आहे अशी घरी दिसल्यानंतर म्हणे राजाने विचारलं तुम्ही दरवाजे उघडलेले का अजिबात नाही ती गेली कुठून काय माहित लावा शोध लावला त्या मावशीला हिरकणी मातेला गडावरती बोलवलं आणि हिरकणी मातेला गडावरती बोलवल्यानंतर गडावरती आली हिरकणी माता आणि राजाने विचारलं माते खरं सांगा आमच्या द्वारपर्यंत दरवाजा उघडला अजिबात नाही मग तुम्ही गेला कुठून तरी गेले गड्या या इकडं राजाने बोलून नेलं महाराज आणि गडाच्या पाठीमागे जो रस्ता होता तिथं नेलं आणि दाखवलं इथून गेला ना तुम्ही 4 पावलं पुढे आली हिरकणी माता आकून पाहिलं म्हणे बाबो 2 पावलं परत माग गेली म्हणे राजे इथून मी गेली नाही माते किती खोटं बोलता तुम्ही इथूनच गेला म्हणे का इथून माझ्या सैनिकांनी तपास लावला मावळ्यांनी तपास लावला इथून पायाचे ठसे उमटलेले आहेत म्हणे ते ही रक्ताचे ठसे आहेत साडी घातलेली तुमचीच आहे या रस्त्याने आजपर्यंत कुणी गेलं नाही कुणी आलं नाही पण जाणारी एक मात्र रात्री कोण असेल तर तुम्ही होता म्हणे दुसरं कोणी नाही राजे मी खरं सांगते मी इथून नाही गेली माते का खोटं बोलता तेव्हा त्या हिरकणी मातेने हसून उत्तर द्यावं राजे खरं सांगते रात्री जाणारी एक सामान्य स्त्री नव्हती माझ्यासारखी सामान्य स्त्री इथून जाऊ शकत नाही हो पण इथून जाणारी ती सामान्य स्त्री नसून एका लेकराची माय होती म्हणून एवढी संकट पार करून ती गेली एवढं सगळं का दाखमी आहे का तुम्हाला वाटत असेल तिला मतदान करणारे कमी असतील कधीतरी आषाढी कार्तिकीला जा गेल्यानंतर तुम्हाला कळेल की तिला मतदान करणारे किती मला वाटतं त्यातले तुम्ही सुद्धा जाता का आषाढी कार्तिकीला म्हणजे वारीला तर जाता का पंढरपूर हा मग भारी आहे मग तुम्ही पण आहे म्हणायचं मतदान करणारे ती आई उभी आहे ना अख्खं विश्व आहे ती आई जर विटेवरून खाली आली जगाचं काही खरं नाही मग जसं आईला प्रसन्न करण्याकरता लेकराला ए आई अगं ऐक ना ए आई गोड बोलावं लागतं तसं आमच्या त्या विटेवरच्या आईला प्रसन्न करण्याकरता काही नाही फक्त तिचं नाव घ्यावं लागतं म्हणून सगळ्यांनी हाताने काही मुखाने ना विठोबा रखुमाई दासी बोलली वेद चालवणारा सगळं चालवणारा तो आहे आणि म्हणून आमचे साधू संत आमचा भगवंत आमच्यासाठी माई आहेत आणि आम्ही लेकरं होऊन त्यांच्या चरणावरती लोळण घेऊ अभंगाचं शेवटचं चरण
आई एवढं प्रेम करणारं कोणी मिळणार नाही, कुठेही कोण मिळणार नाही महाराज. निस्वार्थ भावनेने प्रेम करते म्हणून आई आहे ना तोपर्यंत आईला जपा. मेल्यानंतर हे म्हणून काहीच उपयोग नाही. जिवंत आहे तोपर्यंत जपलं, परत नंतर वाटतं जपलं असतं तर संपलं नसतं, जपता आलं पाहिजे. परत म्हणूनही उपयोग नाही गड्या. सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई आम्हाले कराना. आई 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 म्हणून मी कुणाला, आई 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 म्हणून मी कुणाला. सोडून या गेली आई आम्हाले कराना, सोडून या गेली आई आम्हाले कराना. या घाडगे परिवाराला पंख करून गेली ग. आणि कोणाकडे माय म्हणून खावं. अरे लोक म्हणतात मातृदेव भव, आम्ही तर तुझ्या चरणावरती देव पाहिला होता ग. कालेकरानं पंख करून गेली. आई आहे तोपर्यंत प्रेमाने मिठी मारा गड्या. आई आहे तोपर्यंत जीवनाचं प्रत्येक सार तुमच्या जवळ आहे, सगळं तुमच्या जवळ आहे. आई गेली की संपलं महाराज. खरं सांगू आई एवढं प्रेम करणार कोणी भेटत नाही. बाबा मी रात्रीच्या 3 वाजता जरी गेली ना, माझी आई मला म्हणते तायडे हातपाय तोंड धुवून जेवण गरम करते. रात्रीच्या 3 वाजता कोण म्हणेल? तर आईचा जीव लेकरात कशी असतो म्हणून आई आहे तोपर्यंत जपा. नाहीतर आई गेली ना परत हे आई हे आई हे आई म्हणून काही उपयोग नाही गड्या. सोडून या गेली आई आम्हाले कराना, आई 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 म्हणून मी आई 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 म्हणून मी कुणाला नाही जपलं तरी चालेल, आईला जपावं गड्या. आणि अशाच आपल्या आईच्या प्रेमाची, कष्टाची, उपकाराची जाणीव ठेवून आज हे परिवार या ठिकाणी एवढं सगळं करतायत. मला वाटतं माणसाने जन्माला आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल. शिंदेवाडीकर थोडस लक्ष द्या. माणसाने जन्माला आल्यानंतर काही नाही केलं तरी चालेल, पण किमान 4-2 माणसं जोडून तरी ठेवता आली पाहिजेत. किती म्हणते? 4 माणसं. किती? कमीत कमी 4 म्हणतात. कशाला? शेवट. हा खांदा द्यायला तरी शेवट माणसं असावी आपल्याकडं, म्हणून 4-2 माणसं तरी जोडून ठेवावी. आज आईंचं नाव काढ असतो, प्रत्येक घाडगे कुटुंबांच्या डोळ्यामध्ये पाणी येते. याच्यावरून कळतं आईंचा स्वभाव काय होता. माणसाने चांगलं जगावं गड्या. भले कुणी आपली आठवण नाही काढली, घरादारांनी आपली आठवण काढावी. आईनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाली तरी परिवार न विसरता आज आईंसाठी एवढं सगळं करत आहे. आणि म्हणून म्हणेल होता सोन्याचा संसार या आईचा दरबार, होता सोन्याचा संसार या आईचा दरबार. सगळं घरदार चांगलं होतं, 3 लेकरं होती, चांगला सगळं परिवार, घाडगे परिवार चांगलं होतं. नवे जीवाला जीव देणारी माणसं होती, प्रेमळ परिवार होता, नवरा होता. सगळं असताना बघा ना देवा, ही काय तुमच्या देवाची नियती आहे का? एकाएकी देवाने आम्हाला पोरकं केलं. कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून नेली. कशी काळाने थट्टा केली बाग सुखाची हरपून नेली. कसं विसरतलं हे सार
होता सोन्याचा संसार या आईचा दरबार होता सोन्याचा संसार या आईचा दरबार म्हणून दादा सुंदर परिवार आहे पण ज्याला जन्माला यायचंय त्यालाही एक ना एक दिवस मरायचं आहे पण मरण्या अगोदर नाव कमवून जावं आणि 1 वर्ष झाली तरी विसरले नाहीत आणि मी म्हणेल अशीच इथून पुढेही माणूस लक्षात राहण्यासाठी काय असावं लागतं माहिती का त्या व्यक्तीविषयी आपुलकी जिव्हाळा प्रेम आपल्या अंतःकरणात असावं लागतं आज भले कीर्तनातून नाही काय घेतलं तरी चालेल परंतु एक वेळ महाराजाच्या पाया नाही पडला तरी चालेल एक वेळ देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल पण फक्त दररोज आपल्या आईच्या चरणावर नतमस्तक व्हा बघा जीवनात आपल्याला काही कमी पडतंय का काही कमी पडणार नाही फक्त कमवा गड्या माय बापाची सेवा करा आणि आज हे परिवार करत आहेत मी म्हणेल अशीच आईंची सेवा करत राहा आईंचा प्रेम आईंचा आशीर्वाद कायम आपल्या घाडगे कुटुंबावरती राहो तुकाराम 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 तुकाराम